काही जण खूप विचार करून कृती करतात, पण विचार कुठे थांबवायचा आणि कृती कधी करायची हेच त्यांना कळत नाही. हे तर काहीच नाही. काही जण इतका विचार करतात की विचारच करत राहतात. आहा, काही जण विचारही करतात आणि कृती सुद्धा करतात, पण कृती आधी करतात आणि विचार नंतर. व्हॅलेंटाईन्सचा वीक हा खरं तर सगळ्यांसाठी खूप आवडीचा असतो आणि सगळेजण खूप आवडीने व्हॅलेंटाईन्सच्या वीकमध्ये येणारे ते दिवस मस्त साजरे करत असतात. आणि व्हॅलेंटाईन्सच्याच मुहूर्तावर म्हणायला हरकत नाही, 8 तारखेला रेडीमिक्स हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. जालिंदर कुंभार यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे आणि या सिनेमात नेहा, प्रार्थना आणि वैभव ही तिघंजणं तुम्हाला बघायला मिळणार आहेत. रेडीमिक्स काय मिक्स आहे नेमकं जाणून घ्यायचं आहे मला, म्हणून या सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट माझ्यासोबत आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. सगळ्यात आधी रेडीमिक्स म्हणजे काय? रेडीमिक्सचा तसा अर्थ तयार मिश्रण असा आहे, पण आमच्या गोष्टीच्या हिशोबाने जर त्याचा अर्थ विचारलं तर जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला एक एक्सपेक्टेशन प्रेमामधून हवी असते, ती म्हणजे आपल्याला त्यातून एक आनंद हवा असतो, आपलं जग खूप छान व्हावं असं वाटत असतं. पण प्रेमामध्ये इतरही अनेक जबाबदाऱ्या असतात. उदाहरणार्थ आपल्याला त्याग करावा लागतो, आपल्याला खूप वाट पाहावी लागते, आपल्याला अनेक वेगळ्या भावनांमधून जावं लागतं. सो प्रेम हे कधीच एका फ्लेवरमध्ये येत नाही. सो दॅट्स वाय लव्ह इज ऑलवेज रेडीमिक्स, म्हणून आम्ही याचं नाव रेडीमिक्स असं ठेवलेलं आहे. कथा काय मला जाणून घ्यायचं आहे, पण पोस्टर बघितल्यावर जेव्हा या तिघांना बघितलं तेव्हा असं वाटलं की लव्ह ट्रायंगल आहे वाटतं. हा काय नेमकं ते काय ते सांगितल्यावर कसे जातील ना. एक तर असे आता वैभव आणि प्रार्थना आहेत असं म्हटल्यावर लोकांचं झालं ते आता खूप पाहिलं या दोघांना, नाही पाहायचं. सो असं नाही आहे, प्लीज बघा. काही वेगळं आहे. वैभव आणि प्रार्थनाच नाही आहे तर यावेळेस नेहा ॲड ऑन झाली आहे. सो काही वेगळं आहे. लव्ह ट्रायंगल आहे, पण कशा पद्धतीने आहे ते फिल्म बघितल्यावर कळेल. आता कुठल्या कॅरेक्टरमध्ये दिसणार आहे प्रार्थना? खूप तुम्ही बघितलं असेल पोस्टर्समध्ये अँड ऑल, से चष्माशमा घातला, नर्ड एकदम टिपिकल, जिला प्रेमात इंटरेस्ट नाही आहे, जिला तयार होण्यात इंटरेस्ट नाही आहे, अशी एक ती मुलगी आहे. आणि जेव्हा तिच्या आयुष्यात प्रेम येतं तेव्हा ती त्याला त्या प्रेमला पचवते, घेते की नाही घेत, हे ते कॅरेक्टर आहे. कन्फ्यूज ऑलवेज. खूप दिवसानंतर तुम्ही दोघं पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळतं असं काही म्हणायला हरकत नाही. रियुनियन झालंय बरं? हो, ॲक्च्युली हो, 1 वर्ष. आणि दरवर्षी आम्ही ठरवतो की आमची फिल्म जसं सलमान दिवाळीच्या वेळेला येतो, ईदला येतो, त्याच्यानंतर आमिर खान डिसेंबरला येतो, तसं आम्ही ठरवलं मी आणि वैभव की आम्ही फेब्रुवारीत येतो. प्रिपेअर केलं होतं हिने हे आन्सर आहे ना? नाही, माझी पहिली भटिंडापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या फिल्म फेब्रुवारीत रिलीज झाल्या. प्रार्थना आणि वैभव नाही, प्रार्थना कम्स इन फेब्रुवारी. हिरो बदलतात, कधी स्वप्नील जोशी असतो, कधी वैभव तो तसंच. या वा वा, खरंच म्हणजे व्हॅलेंटाईन्सचं चांगलं गिफ्ट घेऊन येते ही सगळ्यांसाठी. नशीबवान आत्ताच रिलीज झाला आणि खूप कमाल तुझी भूमिका होती. म्हणजे रेडीमिक्समध्ये नेमकं म्हणजे माझ्या भूमिकेबद्दल का सिनेमाबद्दल? सिनेमा आणि भूमिका इंटरेस्टिंग आहे खूप. एकतर मी पहिल्यांदाच स्क्रीनवर अशी दिसते जशी मी आहे, नाहीतर कोणाची तरी आई, नंतर नशीबवानमध्ये कचरा गोळा करणारी मुलगी, तर आत्ता मी जशी आहे तशी दिसते. आणि ते कॅरेक्टर थोडं वियर्ड आहे. ती लॉयर आहे एक, म्हणजे कदाचित हुशार असू शकते, पण तिच्या हुशारीचा वापर स्वतःच्या आयुष्यात ती करत नाही. कोणावर तरी सतत अवलंबून असणं, कोणाचा तरी खांदा सतत रडायला मिळणं, सतत प्रेमात पडणं, सतत ब्रेकअप करणं, त्याचं फ्रस्ट्रेशन घेणं. आणि म्हणजे लॉयर म्हणून जी एक सारासार विचार करणारी मुलगी ती असेल तर ती प्रत्यक्ष आयुष्यात अजिबातच तशी नाही आहे. आणि खूप लाऊड आहे ती, कारण तिला असं वाटतं माझं म्हणणं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. त्यामुळे इंटरेस्टिंग आणि मला मजा आली करायला, कारण वेडसरपणा थोडा माझ्यात असल्यामुळे मला ते जवळचं वाटलं कॅरेक्टर. ओके, सगळ्यात आधी खूप काँग्रॅट्स तुला मणिकर्णिकासाठी. आणि आता रेडीमिक्स 8 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तुझ्या नजरेतला रेडीमिक्स का? प्रेम म्हटल्यावर बऱ्याचदा असं होतं की प्रेम म्हणजे सगळं हंकी डोरी, सगळं छान छान फुलं, रेड रोजेस, गुलाबी हवा. पण प्रेमाला बरेच बाजू असतात आणि त्या सगळ्या बाजूंची कधीतरी नात्यात भेसळ पण होते. त्या सगळ्या बाजूंचा विचार करणं पण कुठेतरी गरजेचं असतो की लव्ह इज नॉट जस्ट कोझी लवीडवी गोष्टी, पण त्याच्यात विरह असतो, त्याच्यात तीन असते जवळ आणि लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असतं, बऱ्याच गोष्टी इन्वॉल्ड असतात. त्यामुळे कुठेतरी एक रेडीमिक्स हे ॲप्ट आहे नाव या फिल्मला, कारण कुठेतरी नात्यांची भेसळ किंवा प्रेमाचे वेगवेगळ्या पैलूंची भेसळ, दॅट इज रेडीमिक्स. आणि
बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की रेडीमिक्स का नाव आहे. सो मला असं वाटलं की ते ॲप जात आहे फिल्मला नाव, आणि मिक्सचर, आणि 3 व्यक्ती असल्याकारणाने तसंच त्यांच्या भावना, त्यांच्या फिलिंग्स त्याचे कुठेतरी मिक्सचर झालं फिल्ममध्ये. आणि 8 फेब्रुवारीला रिलीज होते. सो आय होप की लोकांनाही आवडेल. थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. आणि मी आणि प्रार्थना दरवर्षी एक फिल्म येते आमची. सो यावर्षी ही असं आहे. भूमिका कशी आहे नेमकी या सिनेमा? हा इंटिरियर डिझायनर आहे, याचं नाव आहे समीर. आणि प्रार्थना नेहमी मी बोलताना हसते, पण ठीक आहे, इट्स ओके. तर जसं ट्रेलरमध्ये पाहिलं आहे की काही लोक खूप विचार करतात, त्याच्यानंतर कृती करतात, काही लोक आधी कृती करतात, विचार करतात. हा एक असा मुलगा आहे की जो त्याचा ॲटिट्यूड आहे की मी करून दाखवणार, मी फार बोलणार नाही, मी करून दाखवणार. पण बऱ्याचदा असं होतं की तो केल्यानंतर सगळ्यांचं म्हणणं असतं अरे आधी बोलायला पाहिजे होतं, हे काय करून बसलं आहेस. तर असं ते कॅरेक्टर आहे. गोड आहे मुलगा, कुठेतरी वेंधलेला असतो सतत. ते स्वतःबद्दल नाही म्हणत, कॅरेक्टर सज्जन मुलगा आहे. आणि स्वतःबद्दल नाही, अरे मी माझ्याबद्दल नाही बोलतो, प्रार्थना ते कॅरेक्टर. आणि आईबाबांपेक्षा तो आजीच्या जवळ असतो. खऱ्या अर्थाने आजीने त्याला वाढवलं आहे. त्यामुळे ते पण एक खूप चांगलं रिलेशन त्यांचं दाखवलं आहे फिल्ममध्ये, की एक टचनी फक्त त्या दोघांना कळतं की काय म्हणायचं एकमेकांना. सो असं ते कॅरेक्टर आहे. आणि हे 3 मंडळी जेव्हा येतात, काय गोंधळ घालतात, ती फिल्म म्हणजे रेडमिक्स. वा, क्या बात आहे. आता खरंच मला बघायला आवडेल हा सिनेमा. सर, तुम्हाला विचारायला आवडेल मला की वैभव आणि प्रार्थनाला आम्ही एकत्र बघितले आणि आता अशामध्ये नेहा ॲड ऑन झाली आहे. सो हा 3 एक वेगळा कॉम्बो आहे. काय नेमका विचार होता जेव्हा तुम्ही या तिघांना सिनेमात घ्यायचं ठरलं? फ्रँकली स्पीकिंग, कॅरेक्टरला जातील असं वाटणं ही सगळ्यात पहिली गरज होती. वैभव हा आधीपासूनच तयार पण होता आणि मला तो वाटत होता, त्यामुळेच मी त्याच्याकडे ॲप्रोच झालो होतो. नेहा ही त्या कॅरेक्टरला जात होती. तिला जेव्हा वाचून दाखवलं, जेव्हा तिनेही काही रिडिंग केलं, तेव्हाही मला कळलं की नेहा जाते. आणि प्रार्थनाच्या जागी प्रार्थना कशी आली, तर माझं असं काही ठरलेलं नव्हतं की प्रार्थनाला इथे घ्यावं. प्रार्थना जेव्हा भेटली आणि मी तिला नरेट केलं आणि जेव्हा ती त्याच्याविषयी बोलायला लागली, तेव्हा मला कळलं की अरे ही प्रार्थना आहे ना, हीच नुपूर आहे. सो असं माझं काही हे ठरलं नव्हतं की ह्यांना दोघांना घ्यायचं आहे. ती कॅरेक्टर्स वाटतील ही एकमेव माझी गरज होती. आणि ते तिघंही ती कॅरेक्टर्स वाटत आहेत आज. नुपूर, सानिका आणि समीर आज हे तिघंही वाटले मला स्क्रिप्टमध्ये, आणि मग म्हणून मी त्यांना घेतलं. सो त्याच्यामागे असं काही ठरवलेलं नव्हतं. आणि नंतर मला अनेकांनी विचारलं की कॉफी आणि बरंच काही सारखं दिसतंय का सर. तेव्हा मी विनोद म्हणून पण म्हणायचो की नाही, कॉफी आणि बरंच काही नाही आहे, कॉफी आणि नेहा जोशी आहे. चांगला होता. कसा होता एकंदरीत अनुभव हा सिनेमा करता? सिनेमाचा अनुभव खूप सिनेमाचा अनुभव खूप छान होता. तिघांनी कामं उत्तम केली आहेत आणि मीही काम बरं केलं असं मला वाटतंय. सो एकंदरीतच सगळ्यांनी कामं खूप छान केली आहेत. आमच्या रायटरनी शेखर ढवळीकरनी खूप छान स्क्रिप्ट लिहिलं आहे. आमचा कॅमेरामॅन संदीप त्याने उत्तम छायाचित्रण केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अविनाश विश्वजितनी जी गाणी केली आहेत, सो ती गाणी मला जशी हवी होती तशी त्यांनी आणली. फ्रेशनेस त्याच्यामध्ये जो हवा होता, आवाजाचा म्हणा किंवा म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक जे त्यांनी केलेलं आहे, सगळ्याच गोष्टींमध्ये सगळ्यांनी खूप छान काम केलं. मला असं वाटतं सगळ्यांना ती गोष्ट खूप आवडली आहे, ते कॅरेक्टर्स खूप आवडलेत आणि म्हणून प्रत्येकजण त्या स्क्रिप्टच्या प्रेमात पडलं होतं आणि म्हणूनच त्यांच्याकडून खूप आतून काम झालेलं आहे. सो काम सगळ्यांचं छान झालेलं असं मला वाटतं. जाता जाता प्रेक्षकांना रेडीमिक्सबद्दल काय सांग? मी एवढंच म्हणेन की एक मनापासून केलेली फिल्म आहे. उत्तम गाणी झाली आहेत, कारण रोमॅन्टिक फिल्म म्हटल्यावर त्याचा बॅकबोन असतो म्युझिक. आणि टचवूड आत्तापर्यंत जेवढ्या पण फिल्म्स केल्या आहेत, मी प्रार्थनाने किंवा मी इतर हिरोईनसोबत, त्याचं म्युझिक खूप छान होतं. आणि दिस फिल्म इज ऑल्सो नॉट एन एक्सेप्शन, कारण उत्तम म्युझिक झालं. अविनाश विश्वजित त्यांनी खूप छान गाणी केली आहेत. आणि तो मंथ असा आहे की कुठेतरी तुम्हाला नकळत अनवधानाने लोक ज्या पद्धतीने वागतात, तुम्हाला तुमच्या त्याची किंवा तुमच्या तिची नकळत आठवण येते किंवा तुम्ही त्याच्यासोबत तिच्यासोबत असता. त्यामुळे मला असं वाटतं एक चांगली संधी आहे 8 फेब्रुवारीला की तुमच्या त्याच्याबरोबर, तुमच्या तिच्याबरोबर आमची फिल्म बघा आणि त्यानंतर यू कॅन गो ऑन अ डेट. आणि जसं पिक्चरबद्दल आम्ही बऱ्यापैकी बोललोच आहे, सो मी एवढंच म्हणेन की सी यू इन द थिएटर्स ऑन 8 फेब्रुवारी. नेहा? ॲक्च्युली मला जे बोलायचं होतं तेच तो बोलला की अविनाश विश्वजित नेहमीच ते फेमस आहेत त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांसाठी, आणि ह्याच्यातही त्यांनी खूप फ्रेश आणि खूप छान मेलेडी आहे त्यांच्या गाण्यांमध्ये. शब्द खूप चांगले आहेत त्या गाण्यांचे आणि छान आम्ही खूप प्रामाणिकपणे बनवली आहे ही फिल्म.
तर थिएटर्समध्ये जाऊन बघा 8 फेब्रुवारीपासून पुढे आणि मजा करा फिल्म बघून. काही टेन्शन वगैरे घेण्याची आणि अशी काही प्रेशर येण्याची फिल्म नाही आहे. खूप मजा करा. प्रार्थना. 3 जणांची फिल्म आहे आणि 3 कॅरेक्टर्स खऱ्या आयुष्यात जेव्हा एकत्र येतात आणि त्यांचं प्रेम असतं पण कन्फ्युजन पण असतं आणि कोणावर काय प्रेम असतं हे त्यांना कळतच नसतं. स्पेशली आजकालच्या जनरेशनची स्टोरी आहे की आजकालच्या जनरेशनमध्ये ऑलमोस्ट सगळ्यांचं म्हणणं हे असतं की मला प्रेम आहे पण मला कळत नाही मला प्रेम आहे की नाही, का सगळेच कन्फ्यूज आहेत प्रेमाला घेऊन. सो तशीच या तिघांची स्टोरी आहे की हे प्रेमाला घेऊन कन्फ्यूज आहे. आय थिंक तुम्ही ते रिलेट कराल आणि मग तुम्ही क्लिअर व्हाल आय थिंक ही फिल्म बघितल्यावर की व्हॅलेंटाईन्स डे कोणाबरोबर सेलिब्रेट केला पाहिजे. त्यामुळे आम्ही ही आधी रिलीज करतोय 8 तारखेला. सो ही फिल्म बघा आणि मग डिसाईड करा की व्हॅलेंटाईन्स डे कोणाबरोबर सेलिब्रेट करायचं. सो सर. हा जसं वैभव आणि प्रार्थनेने सांगितलं की व्हॅलेंटाईन डे येतोय, सो आपले तो किंवा आपली ती यांच्याबरोबर हा बघण्यासारखा सिनेमा आहे आणि तुम्ही तो नक्कीच एन्जॉय करा. येस, पण खरंच आता मला नक्कीच मजा येणार आहे व्हॅलेंटाईन्सच्या मुहूर्तावर सिनेमा बघायला. पण थँक्यू सो मच अँड विश यू व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला सिनेमासाठी. थँक्यू. ब्रेकअप झालाय पण त्याचा हँगओव्हर आहे. मग उपाय एकच, दारू पिता. आत्ता नको. तुम्हाला मी आता दारू ऑफर करत नाहीये. हे नवीन आहे. तुम्ही मला ऑफिसमध्ये येऊन भेटा. सलोनच्या कॅन्सलेशनचे पेपरवर्क आपण पूर्ण करूया. अरे हे जे लपून करतोयस ना ते सगळ्या जगासमोर कर ना. प्रेमात ह्या वस्तू पाठवतात. हेअर ऑइल, जशी विस्परचा बॅग नाही पाठवला.